हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स पाहिलेलं आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या रिॲक्शन्स असतील त्या पाहिल्या. याच्यामध्ये मग रिॲक्शन्स विथ बेस पाहिले आपण, किंवा मग लुकॅस टेस्ट असेल ते लुकॅस टेस्ट पाहिली. कशा प्रकारे आपण तो लुकॅस रिएजंट तयार करतो ते त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी डिस्टिंग्विश करतो ते आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट आपण पाहिलं होतं पहा, रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड आणि रिॲक्शन्स ऑफ ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. मग ब्रेकिंग ऑफ CO बॉन्डमध्ये रिॲक्शन्स विथ हायड्रोजन हॅलाइड्स त्या ठिकाणी पाहिलं होतं आपण, आणि रिॲक्शन्स विथ PCl3 अँड PCl5 किंवा PX3 अँड PX5 हे आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. आता याच्या पुढची जी रिॲक्शन्स आहे नंबर 3ची, डिहायड्रेशन्स ऑफ अल्कोहोल्स, हे या ठिकाणी आपण पाहणार आहे. तर नेक्स्ट आहे पहा आता, डिहायड्रेशन्स ऑफ अल्कोहोल्स मीन्स अल्कोहोल इज कन्व्हर्टेड इनटू द अल्किन. या ठिकाणी आपल्याला हे पाहायचं आहे पहा. रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. मग या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहिले बाकीच्या रिॲक्शन्स. याच्यामध्ये नेक्स्ट आहे आता डिहायड्रेशन्स ऑफ अल्कोहोल. मग याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, फॉर्मेशन्स ऑफ अल्किन, अँड in this first one is a example CH3 CH2OH is the ethanol. It's treated with 95% H2SO4 443 Kelvin, or in presence of Al2O3 in presence of heat 623 Kelvin. They gives ethene CH2 double bond CH2. या ठिकाणी काय होतंय, अल्कोहोलची रिॲक्शन आपण काय करतोय, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड असेल किंवा या ठिकाणी ॲल्युमिना असेल. या ठिकाणी काय होतंय की डिहायड्रेशन्स ऑफ अल्किन आपल्याला अल्कोहोल पाहायला मिळते, आणि याच्यापासून काय होतंय, अल्किन तयार होते. द रिॲक्शन्स गिव्ज मोर सबस्टिट्यूटेड अल्किन ॲज द मेजर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू सेडजेप रूल. सेडजेप रूलनुसार आपल्याला मोर सबस्टिट्यूटेड अल्किन असेल तो काय मिळतो, मेजर प्रोडक्ट मिळतो. पहा या ठिकाणी आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं, प्रोपेन 2OL आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. याची रिॲक्शन्स केली आपण 60% H2SO4 373 Kelvin, or in presence of Al2O3 523 Kelvin. They gives CH3 CH double bond CH2 double bond CH2 CH3 CH double bond CH2. They gives propene as the product. Third one, CH3 CH3 CH3OH, tertiary butyl alcohol, 20% H2SO4 363 Kelvin, or Al2O3 423 Kelvin. They gives CH3 C double bond CH2 CH3, means here isobutylene or 2-methyl propene is the product. These reactions is take place according to Seljev's rule. What is the mechanism of this reaction? Dehydration of ethanol. Step first, formation of protonated alcohol. या ठिकाणी इथेनॉल आहे, ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर आहेत. याची रिॲक्शन्स होते, हे प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करते. कशा प्रकारे पहा, लोन पेअर ऑक्सिजनच्या हायड्रोजन स्वतःकडे घेतात आणि या ठिकाणी त्याच्यावरती प्लस चार्ज येतो, आहे की नाही. मग पहा या ठिकाणी हे झालं, प्रोटोनेशन स्टेप झाली. सेकंड स्टेपमध्ये काय होतं, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन या ठिकाणी तयार होतो आणि हा H2 मॉलिक्यूल निघून जातो. आता पहा, स्लो, दॅट इज अ रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे ही. या ठिकाणी हा H2O निघून जातो, कार्बोकॅटायन तयार होतो, कार्बोकॅटायन प्लस H2O त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. मग हा जो काही कार्बोकॅटायन आहे, हा कार्बोकॅटायनवरती परत काय होतो, अटॅक कशा प्रकारे होतो पहा. स्टेप 3मध्ये आपल्याला फॉर्मेशन्स ऑफ इथिन बाय डिप्रोटोनेशन. इथिन कशा प्रकारे फॉर्म होते पहा. या ठिकाणी आता डिप्रोटोनेशन तयार होतो, तो एक प्रोटॉन त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होतो आणि डबल बॉन्ड त्या ठिकाणी तयार होतो, CH डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2, दॅट इज अ इथिन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, प्लस H. ऑर्डर ऑफ
एस ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, टर्शरी, सेकंडरी अँड प्रायमरी. C2H4 in presence of HCl, AlCl3, A is again treated with KOH. Aqueous, they gives B is again treated with concentrated H2SO4, 170 degrees Celsius, they give C. तर या ठिकाणी C काय असेल? C2H4, C2H5 or C2H5O, C2H5, C2H5OH and C2H5OSO3H. तर पहा हा अल्किन आहे सुरुवातीचा. अल्किनचं काय केलं आपण? AlCl3 बरोबर रिॲक्शन्स केली, आपल्याला काय मिळेल या ठिकाणी? अल्किल हॅलाइड मिळेल. अल्किल हॅलाइडची आपण रिॲक्शन कशाबरोबर केली? KOH बरोबर केली, तर आपल्याला अल्कोहोल मिळेल आणि या अल्कोहोलचं परत डिहायड्रेशन होऊन परत आपल्याला या ठिकाणी अल्किन मिळेल. म्हणजे आपलं ऑप्शन काय असेल या ठिकाणी? ए असेल, C2H4. नेक्स्ट, इथेनॉल इज ट्रीटेड विथ X 350 डिग्री सेल्सिअस, दे गिव्ह C2H4. व्हॉट इज X? X काय असेल? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, CaCl2, CaO and Al2O3. तर या ठिकाणी हे Al2O3 या ठिकाणी असणार आहे. डिहायड्रेशन्स ऑफ अल्कोहोल अँड फॉर्मेशन ऑफ इथर. इथर कशा प्रकारे फॉर्म होते ते आपल्याला पाहायचे आता. रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड, याच्यामध्ये मग आता डिहायड्रेशन्स ऑफ अल्कोहोल आणि याच्यामध्ये आपण काय म्हणतोय? इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन्स ऑफ अल्कोहोल आणि याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ इथर आहे आपला. कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेस आहे. याच्यामध्ये कशा प्रकारे आपलं हे अल्कोहोल ROH घेतलं, अल्कोहोल आहे. सेकंड इज ROH, दोन अल्कोहोल्स आहेत. या ठिकाणी पहा कशा प्रकारे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर रिॲक्शन्स आहे. 413 केल्विन आहे. या ठिकाणी H2 मॉलिक्यूल त्याच्यामधून निघून जातो आणि ROR या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यालाच म्हणतो आपण इथर म्हणतो पहा. प्लस H2. नोट, ROH प्लस HOSO3H, that is H2SO4 concentrated, they gives 383 Kelvin. ROSO3H, alkyl hydrogen sulfate. This alkyl hydrogen sulfate again react with alcohol, ethanol. एक्सेस अमाऊंट मध्ये घेतो आपण त्याला. concentrated H2SO4, 383 Kelvin, C2H5OSO3H, ethyl hydrogen sulfate plus H2, ethyl hydrogen sulfate plus ethanol, 413 Kelvin, they form ether, C2H5O, C2H5. आणि या ठिकाणी H2SO4 परत काय होईल आपलं? तयार होईल डायइथिल इथर और इथॉक्सी इथेन, H2SO4. मेकॅनिझम कशा प्रकारे होतं? फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल, H+ प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्शन होईल. फर्स्ट स्टेप आहे या ठिकाणी. नेक्स्ट आहे अटॅक ऑफ न्यूक्लियोफिलिक अल्कोहोल ऑन प्रोटोनेटेड अल्कोहोल. स्लो स्टेप आहे. या ठिकाणी कशा प्रकारे अटॅक होतोय आणि हे H2O निघून जातो. CH3, CH2OH, CH2, CH3. मग या ठिकाणी काय होते आता? H2 निघून गेला, पण तिसऱ्या स्टेपमध्ये जो काय प्रोटॉन आहे हायड्रोजन मधला तो निघून जातो. प्रोटोनेशन, डिप्रोटोनेशन टू गिव्ह इथर. या ठिकाणी हा जो काय हायड्रोजन आहे ऑक्सिजन वरती प्लस चार्ज आहे तो निघून जातो आणि आपल्याला इथर मिळते पहा.
CH3 CH2O CH2 CH3 H प्लस. लिमिटेशन्स काय आहे या ठिकाणी? ओनली सिम्पल इथर्स आर प्रिपेअर्ड बाय दिस मेथड इफ अ मिक्सचर ऑफ 2 डिफरंट अल्कोहोल इज यूज देन अ मिक्सचर ऑफ 3 डिफरंट इथर्स इज ऑब्टेन विच इज डिफिकल्ट टू सेपरेट. म्हणजे या ठिकाणी फक्त आपण सिम्पल जे काय इथर आहेत ते सिम्पल इथर आपण प्रिपेअर करू शकतो. सिम्पल इथर म्हणजे काय तर ते सिमेट्रिकल इथर असेल पहा. म्हणजे ऑक्सिजनच्या एका बाजूला C2H5 दुसऱ्या बाजूला C2H5 हा झाला सिम्पल इथर किंवा त्याला सिमेट्रिकल इथर म्हणतो आपण. दुसरा झाला एका बाजूला CH3 आहे दुसऱ्या बाजूला C2H5 म्हणजे हा झाला असिमेट्रिक इथर किंवा त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स इथर म्हणतो. पहा मग या ठिकाणी काय मिळालं आपल्याला? इफ अ मिक्सचर ऑफ 2 डिफरंट अल्कोहोल इज यूज देन अ मिक्सचर ऑफ 3 डिफरंट इथर्स इज ऑब्टेन अँड विच इज अ डिफिकल्ट टू सेपरेट. जो वेगवेगळे अल्कोहोल आपण वापरले तर या ठिकाणी जो काही आपल्याला मिळणारा प्रोडक्ट असेल तो 3 प्रकारे प्रोडक्ट मिळेल आणि तो कसा आहे? इट इज अ डिफिकल्ट टू सेपरेट. नेक्स्ट फॉर एक्झाम्पल ROH R-OH दॅट इज 2 डिफरंट आहे. मग पहा कशा प्रकारे प्रोडक्ट मिळतं आपल्याला. ROR R-OR अँड थर्ड वन इज ROR म्हणजे 3 प्रोडक्ट मिळतात. नेक्स्ट इथर्स प्रिपेअर्ड फ्रॉम दिस मेथड इज फॉर्म ओनली प्रायमरी अल्कोहोल. या ठिकाणी जे काही इथर्स प्रिपेअर केले जातात हे फक्त प्रायमरी अल्कोहोल वापरून केले जातात. बिकॉज सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल गिव्ज अल्किन बाय इलिमिनेशन. जर आपण सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल जर वापरलं तर त्या ठिकाणी काय होतं? इलिमिनेशन रिॲक्शन्स होते आणि या ठिकाणी अल्किन तयार होतो. पहा थर्ड इफ टेम्परेचर rises above 413 Kelvin then alcohol gives formations of an alkene. जर टेम्परेचर जर जास्त झालं तर त्या ठिकाणी अल्किन तयार होतात. कशा प्रकारे होतात पहा. H प्लस 413 केल्विन इथर मिळाला आपल्याला. H प्लस टेम्परेचर इज 443 केल्विन मोर दॅन दे फॉर्म अल्किन CH2 डबल बॉन्ड CH2. Removal of water molecule from an alcohol is called hydration of alcohol, dehydration of alcohol, hydrogenations, and the last one is a dehydrogenation. It's called dehydration of alcohol. Next question. Dehydrating agent used for dehydrations of alcohol is concentrated HCl, concentrated H2SO4, concentrated HNO3 and the last one is none of these. तर या ठिकाणी आपण H2SO4 वापरतो. पहा ethyl alcohol when treated with concentrated sulfuric acid at 413 Kelvin gives ethyl ether, डायइथिल इथर अँड नन ऑफ दिस. तर या ठिकाणी डायइथिल इथर आपल्याला मिळेल. C2H4 in presence of HCl AlCl3 gives A again treated with KOH and B again treated with concentrated H2SO4 140. what is the C काय असेल? C2H4 B C2H5O C2H5 C2H5OH and C2H5O SO3H. तर या ठिकाणी आपल्याला मिळणारा जो काही प्रोडक्ट असेल तो इथर असेल. आपल्याला C2H5OH असणार आहे. ऑक्सिडेशन्स ऑफ अल्कोहोल. आता अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे आपल्याला. रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड आहे. याच्यामध्ये आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहे? ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल पर्यंत पोहोचलेलो आहे. डिस्टिंग्विशेबल रिॲक्शन्स बिटवीन प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. लुकॅस टेस्टने सुद्धा आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकत होतो. नेक्स्ट आहे
Oxidation is carried out with dilute H2SO4 and K2Cr2O7, that is pyridinium chlorochromate, that is PCC based, or pyridinium dichromate PDC. Oxidation of primary alcohol CH3CH2OH, primary alcohol ethanol, 2 कार्बन्स आहे, ऑक्सिडेशन आहे त्याचं, and we get CH3CHO, that is aldehyde, acetaldehyde or ethanol, 2 carbon. When alcohol is treated with dilute H2SO4 and potassium dichromate, they gives aldehyde, and this reactions is called as oxidations of primary alcohol. If we treated ethanol in presence of dilute H2SO4 K2Cr2O7, they gives acetaldehyde as the product. Second example, oxidations of secondary alcohol CH3CHOH CH3 iso secondary propyl alcohol, that is propane 2OL, secondary alcohol 3 carbons plus oxidation in presence of dilute H2SO4 K2Cr2O7, they gives ketone, that is the acetone. Propane 2ONE डायमिथिल कीटोन या ठिकाणी मिळेल, 3 कार्बन्स आहे आपल्याकडे. नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन्स ऑफ टर्शरी अल्कोहोल CH3CH3OH टर्शरी अल्कोहोल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल 4 कार्बन आहे याच्याकडे, Cr2O3, they gives isobutylene, 4 कार्बन आहे याच्याकडे, प्लस H2O. Note, primary, secondary and tertiary alcohol on vigorous oxidation gives carboxylic acid, but primary alcohol gives carboxylic acid with same number of carbon atom. Secondary alcohol gives carboxylic acid with 1 carbon less, and tertiary alcohol gives carboxylic acid with 2 atom less. Oxidations of alcohol is carried out by using dilute H2SO4 K2Cr2O7, pyridinium chlorochromate, pyridine dichromate and all of these. तर या ठिकाणी सगळे आपण वापरून त्या ठिकाणी ऑक्सिडेशन करतो. पहा, प्रायमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स अल्डिहाइड, कीटोन, बोथ A and B, नन ऑफ दिस, तर फक्त अल्डिहाइड मिळतं. सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स अल्डिहाइड, कीटोन, बोथ A and B, नन ऑफ दिस, तर कीटोन मिळतं आपल्याला. डिहायड्रोजनेशन्स ऑफ अल्कोहोल विथ Cu at 573 केल्विन. Dehydrations of alcohol with Cu, CH2CHOH, that is a methanol, in presence of Cu 573 Kelvin, they gives HCHO, that is a methanol. We say this formaldehyde. Ethanol, primary alcohol, in presence of Cu 573 Kelvin, they gives ethanol, that is acetaldehyde. Hydrogen is released out, and if we use a secondary alcohol, propane 2OL, secondary alcohol, in presence of Cu 573 Kelvin, they gives ketone, that is acetone. H2 is evolved out. If we use tertiary alcohol, what will be the product? काय प्रोडक्ट असेल याचा? CH3C डबल बॉन्ड CH2 CH3, isobutylene. Catalytic dehydrogenation also useful to distinguish primary, secondary and tertiary alcohol. Primary alcohol on dehydrogenations with Cu gives ketone, aldehyde,
ॲसिड नन ऑफ दिस. तर या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोलचं डिहायड्रोजेशन केलं की आपल्याला अल्डिहाइड मिळते पहा. इथेनॉल ऑन डिहायड्रोजनेशन गिव्स मिथेनॉल, इथेनॉल, बोथ A and B and इथिल क्लोराइड. इथेनॉल या ठिकाणी मिळेल आपल्याला. प्रोपेन टू ऑइल ऑन डिहायड्रोजनेशन गिव्स ॲसिटल्डिहाइड, फॉर्मल्डिहाइड, ॲसिटोन अँड ऑल ऑफ दिस. तर या ठिकाणी ॲसिटोन आपल्याला काय मिळतो, प्रोडक्ट मिळतो पहा. म्हणजे या ठिकाणी आपल्या आता जे काही अल्कोहोल्स आहे हे अल्कोहोल्स आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता नेक्स्ट आहे जे काही फेनॉल आहे ते फेनॉल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहे पहा. थँक्यू.